पूर्व भागातील उरलेली एकमेव सहकारी संस्था श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र या संस्थेची 2022-23 ते 2027-28 सालची पंचवार्षिक निवडणूक 16 ऑक्टोबर 2022 रोजी झाली होती। या निवडणुकीत फलमारी हे पद्मशाली समाजाचे अध्यक्ष या सर्वोच्च पदावर असताना देखील केवळ हव्यासापोटी रुग्णालयाच्या संचालक पदाची निवडणूक लढवली होती व जिंकली होती। 13 जून 1995च्या शासन निर्णयानुसार इतर मागास प्रवर्गातून पद्मशाली समाजाचा समावेश विशेष प्रवर्गात झालेला आहे। हे माहीत असूनही फलमारी यांनी 2001 साली बेकायदेशीरपणे ओबीसी दाखला मिळविला, तसेच 2003 साली एसबीसीचाही दाखला मिळविल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। तरीही सुरेश फलमारी यांनी इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेची निवडणूक लढवून 5 वर्षे बेकायदेशीरपणे संचालक पद उपभोगले होते। त्याप्रमाणेच मार्कंडे रुग्णालयाचे निवडणूक लढवून बेकायदेशीरपणे संचालक पद उपभोगत आहेत। याबाबत ॲडव्होकेट मनोज पामुल यांनी वादी नागेश वल्याळ यांच्या वतीनं आपली बाजू मांडली। न्यायालयाने फलमारी यांना पुरेशी संधी देऊनही आपली बाजू मांडू शकले नाहीत। त्यामुळे न्यायालयाने फलमारी यांची इतर मागास वर्ग प्रवर्गातील संचालक पदाची निवड ही बेकायदेशीर व अवैध असल्याचा निवाडा दिला। वादी नागेश वल्याळ यांच्या वतीनं ॲडव्होकेट मनोज पामुल, ॲडव्होकेट राकेश कोंपेल्ली, ॲडव्होकेट बालराज कैरमकोंडा, ॲडव्होकेट स्वप्नील पुंजाल, ॲडव्होकेट ज्योती अल्ली, ॲडव्होकेट श्रीनिवास बंडी, ॲडव्होकेट तुषार पामुल यांनी कामकाज पाहिले, तर प्रतिवादीतर्फे ॲडव्होकेट उमेश मराठे यांनी काम पाहिले। नमस्कार। 2022 मध्ये झालेले श्री मार्कंडे सहकारी रुग्णालय या पंचवार्षिक इलेक्शनमध्ये मी नागेश वल्याळ ओबीसी मधून इलेक्शन लढवली होती। माझ्या विरुद्ध सुरेश फलमारी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष म्हणून हे माझ्या समोर उभे होते। त्यांनी ओबीसी कॅटेगरीमधनं हा इलेक्शन लढवलं, मग त्याचा माझा आक्षेप होता। या आक्षेपातच मी त्यावेळी इलेक्शन अधिकारी यांना त्याच्या विरोधात अपील केलं होतं, तर निकाल माझ्या बाजूने लागला। त्याच्यानंतर त्या काळातले सहकार मंत्रींच्या सहाय्याने त्यांनी इलेक्शनला परत स्टे मिळवला आणि त्यांनी इलेक्शन लढवली। त्याच्यानंतर मी सहकार न्यायालयात गेलो। सहकार न्यायालयाने काल माझ्या फेवरमध्ये निकाल दिला। त्या निकालात असं स्पष्ट नमूद केलंय की या सगळ्या संचालकांमध्ये 3 नंबरचा अपोनेंट जो आहे सुरेश बसप्पा फलमारी हे इल्लीगल आहेत आणि पुढच्या काळात ह्यांनी या बोर्डवर राहू शकत नाही असं स्पष्ट निर्देश त्यात दिलेले आहेत। आणि येणाऱ्या काळात याचं मी डीडीआरकडे पाठपुरावा करून पुढे आपली भूमिका काय असेल हे स्पष्ट करणार आहे। आणि जे काही या 2 वर्षात त्यांनी उपभोगले आहेत आणि यापूर्वी सुद्धा त्यांनी नागरी बँकेत सुद्धा सेम पद्धतीने ओबीसी कॅटेगरीमध्ये त्यांनी इलेक्शन लढवली होती आणि संचालक पद 5 वर्ष त्यांनी कालावधी पूर्ण केलता, त्याच्याबद्दल सुद्धा मी आक्षेप घेतलाय। जेणेकरून पुढच्या काळात या कॅटेगरीमध्ये कोणीही ओबीसी साठी आरक्षित असलेल्या जागेवर कोणीही दावा मांडू नये, या मागचा माझा उद्देश होता। ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की राज्यात ओबीसीसाठी लढा चालू आहे, त्याच पद्धतीने माझं सुद्धा सोलापुरात या सहकारी रुग्णालयामध्ये ओबीसीसाठी लढा चालू आहे। सुरेश बसप्पा फलमारी हे स्वतः एसबीसी कॅटेगरीमधले आहेत, पद्मशाली समाजाचे आहेत। हे त्यांना आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की पद्मशाली समाज हा एसबीसीसाठी येतो आणि त्यासाठी एक जागा राखून ठेवलेली आहे। त्याच्यात न लढता फक्त हेतुपुरस्कर माझ्या विरोधात लढायचं म्हणून त्यांनी ओबीसी कॅटेगरी करून आणि ओबीसी आणि एसबीसी मधल्या दुरावा निर्माण होण्यासाठी आणि 2 समाजात 3 निर्माण करण्यासाठी हे सगळं प्रकार फलमारींनी केलाय। आणि आता यापुढे सुद्धा माझी लढा चालू राहील। येणाऱ्या काळात मार्कंडे रुग्णालयाचे इलेक्शन्स असतील किंवा राजकीयचे कुठले इलेक्शन्स असतील, नक्की आम्ही त्याच्यात पाठपुरावा करू आणि या सगळ्या गोष्टींना आम्ही तडा लावण्यास आम्ही खंबीर राहू। आणि पाठपुराव्याच्या माध्यमातून मार्कंडे एकमात्र संस्था आता जिवंत असलेली संस्था आहे, त्या संस्थेला चांगल्या गतीने जसं काम करता येईल ह्याचा पुढे आमचा मानस असेल। धन्यवाद।